नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. नक्की आज आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, कारण आज आपला मागच्या आठवड्यात आपला दशक 17वा जो होता तो आपला प्रकृती पुरुष नाम हा दशक आता समाप्त झालेला आहे. आणि आजपासून आपण नवीन दशकाची सुरुवात करत आहोत, तो म्हणजे बहुजिनसी निरूपण किंवा बहुजिनसी हा दशक आपण सुरुवात करणार. तर नक्कीच कोण जर प्रथम आला असेल तर त्यांना नक्कीच कळालं नसेल की बहुजिनसी आणि हा दशक या काय संकल्पना आहे. तर बघा, आपण दासबोध या ग्रंथातील 20 दशकांचं जो हा दासबोध ग्रंथ आहे त्या प्रत्येक दशकातील 10 समाजांचं चिंतन करत, आणि असं आपलं चिंतन आता 18व्या दशकापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. नक्कीच आपल्याला पहिल्यांदाच जर या चॅनेलवर आला असाल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघूया आपण आजचा जो आपला दशक आहे बहुजिनसी, या दशकाचं जे नाव आहे किंवा नामकरण आहे ते समर्थ माऊलींनी असं का बरं केलं असेल. तर बहुजिनसी म्हणजे नक्की काय. बघा, समर्थ माऊली नेहमीच सांगत आले की ज्यांना सज्जनांची संगत लावी, ज्यांच्यामध्ये सद्गुण आहे, अशा वेळी त्या थोर पुरुषांचं जे काही त्यांचा जीवनकाळ असतो तो व्यतीत अगदी चांगल्या पद्धतीने होतो. कोणीही असू दे, त्या भगवंतानंच आपल्याला हे सगळं निर्माण करून दिलेले. तो निर्गुण निराकार परब्रह्म हा सद्गुणी सज्जने तर असतोच, कारण त्याच्यामध्ये असे कोणतेही दुर्गुण नसतात, कोणतेही वाईट विचार नसतात की ते त्याला म्हणजे काय करतील, परावर्तित करतील. तर अशा पद्धतीने आपल्याला समर्थ माऊलीने हा बहुजिनसी म्हणजे ज्याच्यामध्ये बहुगुण आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर सगळे गुण सामावलेले, असा तो भगवंत आणि त्या भगवंताच्या पावलावर पाऊल ठेवून. बघा, भगवंताच्या पावलावर पाऊल तर आपल्याला ठेवता नाही येणार, पण काय सांगितलेलं आहे तर भगवंतानं आपल्यावर कशी कृपादृष्टी ठेवावी, भगवंताचा वरदहस्त आपल्यावर कसा प्राप्त व्हावा, यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारचं जे कार्य आहे ते करता आलं पाहिजे. आणि उत्तम कार्य कसं करायचं, कशा पद्धतीने आधी हा समाज समर्थ माऊलींनी मांडलेला आहे, तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी या समासाचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. कारण हा जर आपण अभ्यास केला नाही तर आपल्याला नक्की समजणार नाही की या दशकामध्ये अशा कोणत्या गोष्टी मांडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील बरेचसे मार्ग सुटतील. कसं आपल्याला सद्गुणांचा स्वीकार करायचा आहे. तसं तर समर्थ माऊलींनी प्रत्येक दशकामध्ये, प्रत्येक समासामध्ये एका उत्तम महंत कसा बनता येईल ते समजावून आपल्याला सांगितलेलंच आहे. कसं तुम्हाला सारासार विवेक बुद्धीने वागायचंय, तुमच्यामधील जी विवेक आहे, जी बुद्धी आहे, त्याचा योग्य प्रकारे कसा वापर करून घ्यायचा आहे, या गोष्टी तर आपल्याला सांगितलेलंच आहे. पण या बहुजिनसी या दशकाच्या रूपाने आपल्याला समर्थ माऊलींनी जे 10 समास मांडलेले त्याचं चिंतन आता आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. नक्कीच सुरुवात करूया आपल्या आजच्या या दशकाला. जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसीना. समास पहिला. आता यातला समास पहिला कोणता आहे तर बहुदेवस्थान नाम. आता सुरुवात बघा, समर्थ माऊलींनी बहुदेवस्थान नाम. बघा, आपल्या या सृष्टीवर 33 कोटी देव आहे असं आपण सर्वजण मानतो किंवा ते खरं देखील आहे. मग हे 33 कोटी देव यांचं जे बहुदेवस्थान नाम आहे, त्या प्रत्येकाचं स्थान काय आहे, त्या प्रत्येकाचं महत्व काय, प्रत्येकानं आपापल्यासाठी काय केलं, हे सगळं या समासामध्ये मांडलेलं आहे. तर बहुदेवस्थान नाम म्हणजे नेमकं काय आहे ते आपण आज या समासामधून याचं चिंतन करणार आहोत. नक्कीच सुरुवात करूया आपल्या आजच्या या समासाला. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. पहिलीच ओवी समर्थ माऊलीने काय दिलेले बघा. तुझं नमो गजवदना, तुझा महिमा कळेना,
विद्या बुद्धी देसी जना लहान थोरासी. बघा सुरुवातच आपली जे ती गजवदनापासून केलेली आहे, आपल्या गजाननापासून केलेली आहे. बघा सगळ्यांनाच माहिती आहे आपले जे आराध्य दैवत आहे ते म्हणजे श्री गजानन आहे, आपले गणपती आहे. तर त्या गणपतीपासूनच आपण सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो. अगदी नवीन घर घ्यायचं झालं, नवीन कुठलाही प्रोजेक्ट स्टार्ट करायचं झालं, नवीन कोणतीही गोष्ट सुरुवात करायची झाली तर आपण प्रथम आपल्या गजवदनाला पूजतो, त्याची आराधना करतो, त्याची उपासना करतो. मग समर्थ माऊलींनी काय सांगितले, गजवदना म्हणजे या गणपतीचं एक वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडलेलं आहे. गणपतीलाच हा जणू एक प्रश्न विचारलेला आहे की गजवदना तुला मी नमस्कार करतो, म्हणजे तुझा जो हा महिमा आहे तो किती म्हणून आणि कसा कसा वर्णन करायचा. तू तर विद्येचा म्हणजे इतका तो अगाध महिमा सांगितलेला आहे की काय सांगितले, विद्या बुद्धी देसी जना. या सकळ जनांना तू विद्या आणि बुद्धी याचं अपार ज्ञान देतोस, विद्येचं ज्ञान देतोस, बुद्धी देतोस. हे काही सोपी गोष्ट नाहीये. भगवंतानं सगळ्यांना समान बनवलेलं आहे हे खरं आहे, पण प्रत्येकामध्ये जी बुद्धी दिलेली आहे ती या भगवंतापासून मिळालेली आहे. बरोबर ना. सगळ्यांना समान बुद्धी नसते. बघा सगळ्यांना बनवलेले जे अवयव आहेत ते जरी समान असले तरी त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाच्या आयुष्यावर म्हणण्यापेक्षा त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं. बरोबर ना. मग ही बुद्धी, ही विद्या आपल्याला मिळते कुठून, तर आपल्या भगवंतापासून म्हणजे आपल्या गणपती बाप्पांपासून आपल्याला ही बुद्धी आणि विद्या मिळते. मग समर्थ माऊलींनी काय सांगितले, सर्व लहान थोर लोकांचा तू विद्या आणि बुद्धी दे. जेवढं म्हणजे जेव्हा मूल जन्माला येतं, जेव्हा त्याला समजायला लागतं त्यावेळेपासून ते अगदी मोठं होईपर्यंत, म्हातारं होईपर्यंत तू त्यांना सगळ्यांना विद्या आणि बुद्धी देतो. काही काही जण अशा देखील व्यक्ती आहेत की त्या मोठ्या झाल्या तरी शिकत राहतात. मग ही शिकत राहण्याची जी बुद्धिमत्ता येते त्या भगवंतापासूनच येते ना आपल्याला. म्हणून इथं सांगितलं की तुझा महिमा अगाध आहे आणि तू ओंकार आहेस. बघा उकार आहे म्हणजे तू बुद्धीचा देवता आहेस आणि तुझ्यापासूनच आम्ही सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो. तुझ्यामुळे जे आम्हाला ज्ञान प्राप्त होतं त्याच्या योगे आम्ही बरेच सारे मार्ग, आमची बरेच सारे संकट आम्ही सोडवून घेऊ शकतो. आज मला ज्ञान मिळालं म्हणून आम्ही काय करतो, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळतो. इथं समर्थ माऊलीने आपल्याला ह्या भगवंताचं, गणपती बाप्पांचं वर्णन इथं सांगितलेलं आहे. दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं की तुझं रंग सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती ऐसी थोडी. बघा पुढं सांगितलंय सरस्वतीचं. खरं आहे ना, सरस्वती ही देखील विद्येचीच देवता आहे. चारी वाचा ज्या आहे, बरोबर ना, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या चारी वाचा तुझ्यापासूनच स्फुरतात. तुझ्यामुळेच त्या आमच्या नाभीपासून त्या उमटल्या जातात. मग हे सगळं घडलं ते या सरस्वती देवीमुळे घडले. आणि तुझे निजरूप जाणणारे मात्र लोक फार थोडे. तुझे निजरूप जाणारे लोक मात्र काय आहे, फारच थोडे, ज्यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नाही. तू तर म्हणजे भगवंत गणपती बाप्पा तर विद्येची देवता आहेच, पण त्याचबरोबर सरस्वती देवी. बघा आपण आता सरस्वती पूजन वगैरे करतो. मग हे सरस्वती पूजन का करतो, बघा प्रत्येक शाळेमध्ये सरस्वती देवीची मूर्ती असते. मग ही जी आहे ती विद्येची देवता आहे. बुद्धी तर गणपती बाप्पा आपल्याला घालतोच, पण विद्येची देवता पण सरस्वती, पण तिचं पूजन मात्र काही काही ठिकाणी फार कमी होतं. मग घरामध्ये सरस्वती देवीचा फोटो जास्त करून लावलेला नसतो. खरं तर घरामध्ये पण असला पाहिजे, कारण आपल्याला जी बुद्धी देणारी, विद्या देणारी जी देवता आहे सरस्वती, तिचं आपण स्मरण ज्यावेळी आपण सदैव ठेवतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी अगदी सुटून जातात. बघा आणि काय सांगितले आपल्याला, तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की धन्य धन्य चतुरांना ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले. धन्य विष्णू पाळन करेसी, एकाशी सकळ जीवांसी, वाढविसी वर्तविसी जाण जाणू. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. बघा आता काय सांगितलं समर्थ माऊलींनी तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला की धन्य धन्य चतुरांना ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदना. बघा चतुरांना म्हणजे काय, ज्याचे चार आनन आहेत, ज्याचे चार मुख आहेत, अशा ब्रह्मदेवानं सृष्टीची रचना केली. बरोबर ना. ब्रह्मदेवाने या पूर्ण
सृष्टीची रचना केली, पण प्रत्येक या सृष्टीमध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये भेद मात्र भरपूर आहे. बरोबर ना? सगळ्यांमध्ये भेद आहे. मग हे भेद का आहेत? आपण आज बघतो की आपण बऱ्याच साऱ्या गोष्टींचा पदार्थची चव घेत असतो, पण चव एक प्रकारची आहे का? नाही. तर चवीमध्ये देखील भरपूर प्रकार आहेत. चव असू दे, किंवा आता समजा वासरं चालले, त्यांची आई गाय चाललेली आहे, भरपूर मोठा कळप चाललाय, पण त्या वासराला जरी, पण समर्थ मुलांनी एक इथं सांगितले, जरी तू भेद नाना केलेस तरी त्याला ओळखण्याची जी कुवत आहे, जी ओळखण्याची जी क्षमता आहे, ती देखील तू दिलेली आहे. मग ह्या ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, ज्याची मुख 4 आहे, 4 आनन आहे. मग काय सांगितलं? वेदशास्त्रे भेद नाना, भरपूर प्रकारचे वेदशास्त्रे निर्माण केली, पण त्या सगळ्यांमध्ये नाना प्रकारचे भेद आहे. धन्य विष्णू पाळन करीसी, एकाशी सकळ जीवासी. बघा, ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केली, पण त्याचं पालन पोषण करण्याचं काम केलेलं आहे ते विष्णुदेवाने केलेलं आहे. ही सृष्टी सांभाळली कशी गेली पाहिजे, त्याचं जे कार्य केलं गेलेलं आहे ते कुणी केलेलं आहे? विष्णूने केलेलं आहे. आणि पुढं सांगितलंय की धन्य धन्य बोळा शंकर, जयाचं देण्याचं नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. म्हणजे बघा काय सांगितलंय, ज्यावेळी भोळा शंकर असं का म्हटलं जातं? कारण महादेवानं काय केलेलं आहे, ज्यावेळी या सृष्टीवर संकट आलं त्यावेळी हलाहल नावाचं जे भयंकर विष होतं ते त्यांनी ग्रहण केलेलं आहे, त्या सृष्टीला या सगळ्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी. मग ज्यावेळी त्यांनी हलाहल नावाचं विष ग्रहण केलं त्यावेळी त्यांना नंतर काय झालेलं आहे, तो दाह निर्माण झालेला आहे. आणि तो दाह शांत करण्यासाठी जेव्हा त्यांच्या मुखातून राम नाम आले त्यावेळी तो दाह अविरतपणे शांत झाला, तो पूर्णपणे निघून गेला. मग तेव्हापासून राम नाम हे भोळा शंकर जपत आहे. इथं समर्थ मौलीने आपल्याला हे सांगितलेलं की कशा पद्धतीनं अकार, उकार आणि मकार. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश, असं इथं समर्थ मौलीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण काय बोललेलं आहे की धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. आता सकळ लोकांचा देव म्हणजे सर्व देवांचा देव कोण आहे? इंद्रदेव आहे. आणि त्याच्या वैभवाची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही, इतकं अपार वैभव त्याच्याकडे. बरोबर? सर्व देवांचा जो इंद्रदेव आहे तो धन्य आहे. इंद्रलोकीचे वैभव एवढे आहे की त्याचे वर्णन देखील आपल्याला करता येत नाही. धन्य धन्य येमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पडती. आता यमधर्म बघा, सकळ जेवढी पृथ्वीवरील सृष्टी आहे त्या सगळ्यांचं रेकॉर्ड घेऊन बसणारा कोण आहे? तो चित्रगुप्त आणि यमदेव. मग ह्या सगळ्यांचं तुम्ही ज्यावेळी वर्मळ जाणता, प्रत्येकामध्ये जे दुर्गुण आहेत, गुण आहेत, सगळं जाणून ज्यावेळी त्यांची या पृथ्वीवरून निरोप यायची वेळ येते तेव्हा ते येतात कुठं? यमलोकात येतात. वैकंठेसी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळस आपाला. बघा, व्यंकटेशाचा महिमा, व्यंकटेश विष्णूचंच रूप आहे, पण व्यंकटेशाचा महिमा इतका आहे की एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये अगदी लोक महाप्रसादाचं ग्रहण जे असतात ते उभा राहून देखील करतात, एवढा त्याचा महिमा आहे. की असं आहे की तिथला महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आपल्यावरील बरीच सारी संकट दूर होतात, असं तिथं प्रचलित झालेलं आहे. आणि तिथील वड्याचा आणि धिरडीचा स्वाद जरूर लोक घेतात. धन्य तू ओ बनशंकरी, उदंड शाखांची आहरी, विवर विवरो भोजन करी. हे बनशंकरी, तू धन्य आहेस, तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात आणि त्या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणे कठीण आहे. म्हणून बनशंकरीचं इथं वर्णन केलेलं आहे की तुझ्या नैवेद्याला भरपूर प्रकारच्या भाज्या लागतात आणि त्या सगळ्यांची चव तू चाखतोस. आणि तू चाखतोस म्हणण्यापेक्षा जी इतर जनता आहे, इतर लोक आहेत, ते त्या पद्धतीने सगळा नैवेद्य बनवतात आणि सगळ्यांचं ग्रहण करतात. बघा, धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंड माळा, दही वडे खाता सकळा समाधान होय. काय सांगितलंय तर गायीसारखा पुच्छ असणारा बलभीम जो आहे, जो की उडदाच्या वड्यांच्या माळा घालून सकळ जनांची जी भूक आहे
दही वडे खाण्याची ती भूक देखील भागवते. एक असं उदाहरण दिलेलं आहे समर्थ म्हणून. याचा प्रत्यक्ष असा अर्थ नाही की असा जो बलभीम आहे तो अशा पद्धतीने, भीम कसा असतो माहित आहे आपल्या सगळ्यांना, तर तो प्रचंड खाणारा असतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये खाण्याची जी क्षमता असते, जसं कुंभकर्णाला काय दिलेलं आहे, तो सतत झोपतच असतो, तसं त्या बलभीमाला अशा पद्धतीची तुलना केलेली आहे. तर दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते. आपण दही वडे खातो, आपल्याला एक प्रचंड समाधान मिळतं. दही वडेचे, उडदाचे वडे जे असतात ते त्या दह्याबरोबर खाताना खूपच मजा येते. धन्य तू खंडेराया, भंडारे होये पिवळी काया, कांदे भरीत रोगटगे खाया सिद्ध होती. बघा, खंडेरायांचं देखील इथं वर्णन केलेलं आहे. धन्य धन्य तू खंडेराया. बघा, खंडेरायांच्या ह्याला काय असतं की तुझा ज्यावेळी भंडारा उधळला जातो त्यावेळी प्रत्येकावरचं काय होतं, संकट दूर झाल्यासारखं आपल्याला सगळ्यांना भास होतो. हळदीने सगळेजण पिवळे होतात. मग कांदे भरीत, वांग्याचं भरीत खाल्लं जातं आणि रोडगे खायला सर्व सिद्ध असतात. प्रत्येक ठिकाणच्या मंदिराची किंवा प्रत्येक ठिकाणच्या तीर्थक्षेत्राची एक वेगळीच म्हणजे आपल्याला गोष्ट अनुभवायला मिळते. तिथलं प्रसिद्ध असा नैवेद्य असतो, तिथलं प्रसिद्ध असं काहीतरी गुण असतात, काहीतरी गोष्टी असतात की ज्या आपण प्रचंड ध्यानात ठेवतो. ज्योतिबाच्या इथं गेलं तर कसा गुलाल उधळला जातो, खंडेरायाच्या इथं पिवळी हळद उधळली जाते. म्हणजे अशा साऱ्या गोष्टी आहेत की त्या आपण ध्यानात ठेवतो. त्यानंतर काय सांगितलं की धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी ऐसा कैसा. भक्तांना प्रसन्न होणारी तुळजाभवानी देखील धन्य. आणि त्या तुळजाभवानीचा जो वरदहस्त होता तो साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांवर होता. बघितलं आपण किंवा आज आपण इतिहासातून याचं वाचन केलेलं आहे. मग अशा या गुणवैभवाची जी गणना करील असा कोण आहे का? आपण नक्कीच त्याची तुलना कशाशीही करू शकत नाही. मग सांगितले समर्थ मुनींनी, धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, ताण माने रागरंग नाना प्रकारे. बघा, पांडुरंग असा होता की ज्याच्या म्हणजे पूर्ण उपासनेमध्ये, त्याच्या ध्यानामध्ये बरेच सारे संत न्हावून निघाले होते. पांडुरंग पांडुरंग केल्याशिवाय त्यांची म्हणजे काहीच गोष्टी पूर्ण होत नव्हत्या. मग असा तो पांडुरंग जो काय सांगितले बघा, अखंड कथेचा जिथं गदारोळ चाललेला असतो, नाना प्रकारे ताणमाण रागरंग यासह जेथे नित्य कीर्तन होते, तो पांडुरंग खरोखरच धन्य आहे. बघा, आपण जास्त करून जे कीर्तन प्रवचन ऐकतो ते पांडुरंगात किती त्याच्या गोष्टी आहेत, किती अखंड म्हणजे त्याचा सार संग्रह आहे की आपण त्याची तुलना देखील करू शकत नाही. धन्य तू गा क्षेत्रपाळा, उदंड जनीना लाविला चाळा, भावे भक्ती करता फळा, वेळ नाही काय वेळ नाही असं आपल्याला सांगितलं. हे क्षेत्रपाल, आता वेताळ हे क्षेत्रपाल आहे, बरोबर. तू धन्य आहेस, अनेक लोकांना तू तुझा लळा लावलेला आहेस, अनेक लोकांना तू तुझे प्रेम लावलेस, मनापासून तुझी भक्ती केली असता फळ मिळायला वेळ लागत नाही. वेताळाचं सांगितलेलं, क्षेत्रपालाचं सांगितलंय. आपण मध्ये त्याची एक मालिका देखील आली होती, क्षेत्रपालेश्वर वेताळ म्हणून. त्यात देखील आपल्याला बरेच सारे असे गोष्टी दाखवल्या की आपण खरंच एका त्या अशा भव्य अशा भगवंताच्या प्रेमात जणू पडलो, आपल्याला त्याचा जणू लळा लागलेला आहे. आणि अशा ह्या भगवंताची भक्ती केल्यामुळे आपल्याला फळ मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. रामकृष्णाधिक अवतार, त्याचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. बघा, भगवंताचे जे रामकृष्णाधिक अवतार झाले, जे रामाचा अवतार झालं, जे कृष्णाचा अवतार झालं, त्यांचा तर महिमा आपण वर्णन देखील करू शकत नाही. कारण राम हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे उत्तम पती, पिता, पुत्र म्हणजे आणि उत्तम राजा, सगळ्यांसाठीच ते एक उत्तम व्यक्तिमत्व होते, उत्तम असे महंत होते. आणि आपण आपल्या समर्थ माऊलींनीही भगवंताची कशी आपल्यावर कृपा होते, भगवंताचं रामनाम ज्यावेळी तुम्ही निरंतर जपत राहता त्यावेळी काय होतं, आपल्यामध्ये तो अचानक बदल घडून येतो आणि आपल्यामधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी काय होतात, हरण होतात, निघून जातात. तसंच कृष्णात आहे बघा, अर्जुनाला जसं कृष्णाला सारथी म्हणून सहाय्य केलं आणि बऱ्याच साऱ्या ज्यावेळी युद्ध चालू होतं त्यावेळी कसं त्यांना संकटातून दूर केलं. मग हे सगळं करण्यासाठी हे दोन्ही राम आणि कृष्ण हे सगळ्यात मोठे अवतार आहेत.
सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासी सगळे. सर्व देवांचे मूळ मात्र काय आहे? केवळ हा अंतरात्माच आहे. आपण ही सगळी रूपं बघतो त्यांची, आपल्या कल्पनेमधली ही रूप आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण समर्थ माऊलींनी सांगितले जो मूळ देव असतो तो काय असतो? अंतरात्माच असतो. तो तुमच्या सर्वांच्या आतमध्येच राहत असतो आणि या भूमंडळावर सर्व भोग जे असतात ते त्यालाच प्राप्त होतात. नाना देव होऊन बैसला नाना शक्ती रूपे झाला भोगता सकळ वैभवाला तोची एक. आणि तोच नाना देवांचे रूप घेऊन बसतो. प्रत्येक जे रूप आहे ना भगवंताचं ते हा अंतरात्माच घेऊन बसतो. नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रगटतो. सर्व वैभवाचा देखील तो भोगता एकला एकच आहे. याचा पहावा विचार उदंड लांबला जो जर होती जाती देव नर किती म्हणून. मग याचा नीट विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण सर्व देवांचं जर वर्णन करायचं म्हटलं 33 कोटी देव आहे. मग प्रत्येक देवाचं जर वर्णन करायचं म्हणलं तर खूपच लांबड लागेल. आणि किती देव किती नर होतात आणि जातात त्याचे वर्णन किती बरं करावे. खूप सारी रूपं भगवंताने घेतली. प्रत्येक समाजाचा उद्धार करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खूप सारी रूपं समर्थ माऊली सांगतात भगवंताने घेतली. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा, उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्याचे घडे. मग कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा आणि उदंड स्तुती हे सर्व भोग जे असतात ते अंतरात्म्यालाच घडतात. जी काही निंदा नादस्ती होते, जी काही कीर्ती होते, जी काही म्हणजे आपली स्थिती देखील खाला होते, हे सगळं त्या अंतरात्म्यालाच ते भोग प्राप्त होतात. कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो, भोगी त्याला वितरागितो एकची आत्मा. मग बघा कोणत्या देहात काय करतो, बरोबर, कोणत्या देहात काय भोगतो हे आपल्याला सांगता नाही. आणि प्रत्येक देहाचं जे बुद्धिमत्ता असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण भोगी, त्यागी आणि वितरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच आहे. कितीही भोग असू दे, कितीही त्याग असू दे आणि कितीही वितरागी असू दे, त्या देही असणारा तो जो अंतरात्मा आहे तो मात्र एकच आहे. प्राणी स्वाभिमानी भुलले देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असुने. मग प्राणी मात्र काय करतात? सकळ जनाचे जे बघा आता आपण बघतो भगवंतानं सगळे हे निर्माण केलेलं आहे, बरोबर, सृष्टी निर्माण केलेली. आता गायींचा ज्यावेळी कळप जातो त्यातील जे वासरू असतं त्यावेळी त्याला त्याच्या आईचा शोध घ्यायचा असतो. तो पटकन त्या आईला शोधतो. सगळ्या गायी तर सेमच दिसतात पण तरी देखील त्याला त्याची आई कळते. म्हणजे इतकं जे समर्थ माऊली सांगतात, इतकं जे त्याच्यात जी रचना दिलेली आहे, जी बुद्धी दिलेली आहे ती अपार आहे, त्याची आपण तुलना नाही करू शकत. पण काय काय वेळा काय होतात, प्राणी देहाच्या अभिमानाने भुलतात आणि देहाकडेच पाहत बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असून त्यांना जाणत देखील, बरोबर. वरवरच्या बहुरूपाला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करता पण त्याच्या अंतरी जो अंतरात्मा बसलेला आहे त्याला जाणण्याचा जरा सुद्धा प्रयत्न करत नाही, असं समर्थ माऊली इथं आपल्याला सांगतात. अरे या आत्म्याची चळवळ आहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुणे अनुसंधान राहे काय. अरे या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणे असा या भूमंडळावर कोण आहे? ह्या अंतरात्म्याचं जो कर्तृत्व जाणणारा आहे तर असा या भूमंडळावर कोण आहे का? तर अगाध पुण्याचा संग्रह असेल तर एखाद्या माणसाला त्याचे थोडेफार अनुसंधान आहे. खूप त्यानं सगळे वेदशास्त्र पुराणे पठन केलेले आहे, सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. कसं काय ही सृष्टी ही चालते, काय आहे हे सगळं ज्यानं अनुभवलेलं आहे त्याला मात्र याचं ज्ञान नक्कीच होतं. त्या अनुसंधाना सारीसे जळून जाई जे किलमिशे, अंतरनिष्ठी ज्ञानी ऐचे विवरून पाहते. मग हे अनुसंधान राहिले असतात त्याच्यायोगे जे मलिनत्व असतं, जे पाप असतं ते जळून जात आणि जे अंतरनिष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे काय करतात? विवरून पाहतात. अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्यात्कारे भरंगळले लोकाचारे. म्हणजे अंतरनिष्ठ असतात ते या भवसागरातून पार होतात, ते तरतात आणि जे अंतर्भ्रष्ट असतात ते मात्र काय होतात? बुडतात. कारण ते बहिर्मुख असल्याने लोकांच्याच नादी लागून भरकटत जातात. ते अंतरात्म्याचा विचारच करत नाही. बहिर्मुख म्हणजे काय? जे बाह्य रूप असतं त्याला अनुसरून ते त्या गोष्टी वागत असतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेव स्थान निरूपण नाम समास पहिला समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण यातील जो बहुदेवस्थान निरूपण नाम आहे हा पहिला समास अनुभवलेला. बघितलंच आपण की किती भगवंताची रूपं दाखवलेली आहेत, पण मूळ अंतरात्म्याला ओळखण्याची जी क्षमता असते ती फारच थोड्या लोकात येतात. कारण प्रत्येक जण देव शोधत असतो त्याच्या नावानुसार, त्याच्या कर्मानुसार, त्यानं काय काय चमत्कार केले यानुसार देव शोधत असतो. बरोबर, त्याच्या तीर्थक्षेत्री त्याची ओळख पटवून घेतो. पण समर्थ माऊली सांगतात तो जो अंतरात्मा आहे, तो जो भगवंत आहे, तो सर्वांच्याच देहामध्ये लपलेला आहे, देहामध्ये आहे. पण त्याची जाणून घेण्याची जी क्षमता असते ती फारच थोड्या लोकांमध्ये असते. सगळ्यांमध्ये ती क्षमता अजिबात येते. म्हणून भगवंतांना सांगितलेलं आहे, समर्थ माऊलीने सांगितलेलं की आपल्याला आधी आपल्या अंतरात्म्याला ओळखायला शिकलं पाहिजे. मग आपल्याला सर्व देवांची जी रचना आहे ती स्पष्ट करण्याची गरज नाही. आपल्याला आपल्या अंतरात्म्याला चांगलंच ओळखून घेऊ. नक्कीच जर शेवटपर्यंत हा कुणी जर समाज चिंतन केलं असेल तर या व्हिडिओला न सबस्क्राईब करता नक्कीच जाऊ नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.